आणि एखादं भेटलं कोणी तर त्याचे पेपर टाकणे, त्यांच्याकडून लगेच थोडासा काढून घेणे, 90 मारणे, 90 मारले जेवण करणे, जमलं तर ठीक, नाही तर दांडे मारून लगेच फरार कुठंतरी होणे. नमस्कार पब्लिक. तर आज आपल्या तिसऱ्या प्लॉटची तयारी चालू होती खत टाकायपासून. तर गावात गेलो आणि तिथून माणसं घेऊन आलो. तर त्याच्यातला हा MH15 देशप्रेमी होता. तर याला मस्तपैकी एक क्वार्टर लढून दिली आणि त्याला म्हणलं चालू उचल कॅरेट. आता मग यांचं काम चालू केलं आणि माझं पण इकडे ड्रिप पसरवायचं काम चालू झालं. आणि मग त्यानंतर मला हे कालवायचं होतं हे खाणं. तर याची पूर्ण एकत्र भेसळ करून घेतली आणि ते बेडवरती पसरवून दिलं. मग त्यानंतर बेडवरती खत टाकलं आणि खाणं पण टाकलं. मग आपल्या बेडवरती पेपर टाकायला सुरुवात झाली. तर पोरांना म्हणलं चला आता मी पेपर वडीतो पुढं, तुम्ही मस्तपैकी मागून ढेकळं माती बिती चांगली एकदम पॅक मध्ये टाकून द्या. कारण तुम्हाला तर माहितीच असेल मग हवा आल्यावर कशी फाडफाड फाडफाड करीत राहतं. त्यापेक्षा म्हणलं आताच पॅकिंग काम केलं तर पुढं टेन्शन राहणार नाही. तर याला म्हणलं तू ना पॅन्ट वर वडलं खाली नळकू राहिली. तर मग त्या हुशार भाऊचा फोन आला. ते म्हणा तुमच्या प्लॉटवरती डॉक्टर आले. मग डॉक्टर कोणतं म्हणे, हे पाहिजे मधले व्हाईट शर्ट वाले परसराम ताते हा डॉक्टर. तर त्यांना म्हणलं चला आता तुम्ही मला पावडे आणि हांडी घेऊन या. तोपर्यंत तुम्ही आता कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला आणि लाईक, आणि नवीन असेल तर फॉलो करून जा. पाहुणे आले घरी, आता त्यांना हांडी व्हायला लावला, त्यांना चहा पाणी करतो आता. चला.